तुम्ही बघितलं आपण ॲपल जिलेबी करतोय आणि त्याच्यासाठी आपण एक मिश्रण तयार करून घेतलेलं आहे की मैदा त्यात टाकलाय आपण, मैदा आणि बेसन, आणि त्याच्यामध्ये आपण थोडीशी साय, नंतर दही, थोडंसं मीठ किंचित, नंतर बेकिंग पावडर आणि ह्या सगळ्या गोष्टी एकत्र केलेल्या आहेत. तर थोडीशी हळद पण टाकली आहे आणि किंचित पाणी टाकून हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. घट्टपणा साधारणपणे एवढा आपण त्याला ठेवलं, थोडंसं घट्टच ठेवलं हे मिश्रण. आणि इथे साखरेचा पाक तयार करून घेतलेला आहे. 3 वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 2 वाटी पाणी टाकलेलं आहे आणि किंचित केशर आणि लिंबाचा रस टाकलेला आहे. आणि हे दोन्ही गोष्टी तयार झालेल्या आहेत आणि इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे. येस, आता काय करायचं आहे आपल्याला, आता हे जे ॲपल्स आहेत, सफरचंद आहेत, कट करायचे. बरं, आपण आता हे डेझर्ट बनवतोय, एक स्वीट तयार करतोय. तर श्रावण सुरू झालेला आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये नारळी पौर्णिमा आहे, रक्षाबंधन आहे. तेव्हा ही रेसिपी तेव्हा पण आपल्याला करता येईल. एक लक्षात असू द्या, कारण की प्रसंग आणि सणवार भरपूर येणार आहेत. आता तो कुठल्याही प्रसंगाला किंवा कुठल्याही सणवाराला करता येईल अशा या रेसिपीज आहेत. आता मी काय करतो, इथे सफरचंदाचे तुकडे कट करणार आहे. ज्यांना सालं नसतील आवडत त्यांनी मग फक्त साल काढून घ्यायचं आहे. ठेवले तरी चालतील, काढले तरी चालतील, त्यांनी काही प्रॉब्लेम नाही आहे. आता हे तर आपण या चकत्या केलेल्या आहेत, पण याच्यामध्ये सेंटरमध्ये हा सेंटरचा भाग आहे तो पण आपल्याला काढायचा आहे. तो काढूया आपण. हे ॲपलचे स्लायसेस आपण कट केलेले आहेत, पण मुख्य म्हणजे याचा मधला भाग कसा काढता येईल. तर मधला भाग काढण्यासाठी ॲपल कोरर येतं, म्हणजे एक प्रकारचं ट्यूबसारखं इन्स्ट्रुमेंट असतं. त्यांनी इथनं इन्सर्ट करून हा पूर्ण मधला भाग काढता येतो. किंवा मग आपल्याला मोल्ड वापरता येतील, असे मोल्ड असतील तर आपल्याला अशा मोल्डनी त्याला असं दाब देऊन हा मधला भाग पण काढता येतो. किंवा आता हे पण नसतं, बऱ्याच वेळा घरी नसतं, तर एखादं झाकण घ्यायचं आपल्याला, छोटंसं झाकण असेल ना याचं, कुठल्याही बाटलीचं झाकण, ते घ्यायचं आहे त्याला आणि असं दाब देऊन हा मधला भाग काढायचा आहे. तर या चकत्या आपल्या तयार आहेत. आता काय करायचं आहे, चकत्या घेऊया आपण, त्याच्यावर थोडासा मैदा टाकूया. मैदा का टाकतोय, कारण की हे जे मिश्रण आहे व्यवस्थित त्या ॲपल्सवर चिटकायला पाहिजे, त्याच्यामुळे मी थोडासा मैदा याच्यावर टाकतोय, म्हणजे तो भाग त्यांचा कोरडा होईल. सरफेस जो असतो तो कोरडा होईल. बस, शुगर सिरप तयार झालेला आहे. तो मी आता इथला गॅस बंद केलेला आहे. याला आपल्याला या मिश्रणामध्ये आता बुडवायचं आहे ॲपल्सला आणि तळून घ्यायचं आहे. बस,
मस्त जिलेबी तयार होत आहेत. बस. जिलेबी तळून झालेले आहेत. आता मी याला शुगर सिरपमध्ये टाकणार आहे आणि याला सोक करणार आहे. 15-20 मिनटं त्याला सिरपमध्ये ठेवणार आहे, 10 मिनटं तरी, आणि नंतर प्लेटमध्ये काढून घेणार आहे.